Once more! Once more! Once more! जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ तो एकदम जबरदस्त. आता जस्ट तुम्ही पाहिलेलाच असेल मित्रांनो, चांद तारे जहर या सॉन्गवरती झालेला आहे. तर व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो. तर सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओला जो लागणारा बेटमार्कचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि कॅपकट प्रो जो आहे तो आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिन केलेला भेटून जाईल. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो, तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा प्ले स्टोअरवरून सुपर VPN हा ॲप डाउनलोड करून सिंगापूरचं VPN कनेक्ट करून घ्यायचं. बघू शकता केलेलं आहे मी. त्यानंतर टेलिग्रामवरनं कॅपकट डाउनलोड करून त्याला ईमेलने साइन इन करायचं आहे. त्यानंतर ओपन करायचं कॅपकट. त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला जो बिटमार्कचा जो व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. बिटमार्कचा जो व्हिडिओ आहे तो हा बघू शकता मित्रांनो, बीट मार्क मी तयार करून दिलेलं. त्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं. इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर या ऑडिओवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं. बीटचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे 1 पासून 2 इथे एक बीट चेंज झाली, इथे एक बीट द्यायचं आहे. त्यानंतर आता 2 पासून 3 एक बीट झाली, इथे एक बीट द्यायचं आहे. 3 पासून 4, परत 4 पासून 5, 5 पासून 6, असं जिथे जिथे एकदमच बीट चेंज होती तिथे असं बीट्स द्यायचे. तर बघू शकता आता 8 पासून 9, आता 9 पासून 10, अशा प्रकारे बीट्स द्यायचे आहेत. असं एकूण 26 बीट्स आहेत मित्रांनो. आपण मोजायचे आहेत बीट दिल्यानंतर 26 बीट आहेत का. 1 2 3 4 5 6 7 8 9, मी 9 बीट्स दिलेले आहेत. अजून एक बीट देऊन दाखवतो. ते इथे बघा, इथे 10 बीट झाली. तर अशा प्रकारे बीट्स द्यायचे सगळे तुम्ही. मी एवढेच देतो. त्यानंतर पहिल्या बीटवरती येऊन या लेअरवरती क्लिक करायचं, खाली स्क्रोल करायचं. इथे रिप्लेस नावाचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून तुमचा एक इमेज ॲड करून घ्यायचं. त्यानंतर असे 2 बोटांनी मोठं करून घ्यायचे. त्यानंतर स्टार्टला येऊन प्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जिथे जिथे आत्ता आपण बीट्स ॲड केलेले आहेत ना, तिथे तिथे स्प्लिट करायचे अशा प्रकारे. तर बघू शकता मित्रांनो, मी अजून एक 2-4 बीट्सला स्प्लिट करून दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो, मी स्प्लिट केलेलं आहे. त्यानंतर आता मी जिथे जिथे कोणते ॲनिमेशन्स ॲड करायला सांगतो तुम्ही तिथे तिथे ॲनिमेशन्स ॲड करायचे. त्यानंतर इफेक्टसुद्धा मी कुठल्या इफेक्ट ॲड करायला सांगतो ते इफेक्ट ॲड करायचे आहेत. तर मी व्हिडिओ जर तुम्हाला ॲड करून दाखवालो तर एक ना एक इफेक्ट नाही तर ॲनिमेशन विसरून जातो. त्यामुळे मी असं ऑलरेडी ॲड केलेलं असतं 1-2 तास बसून. त्यानंतर मी तुम्हाला नुसतं दाखवतो. आता पहिल्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचं आहे. याला कोणताही ॲनिमेशन नाही आहे मित्रांनो. तर दुसऱ्या लेअरवरती यायचं आहे, ते रॉक व्हर्टिकली ॲड हा इफेक्ट ॲड करायचा आहे त्या ॲनिमेशन. त्यानंतर तिसऱ्या लेअरवरती रॉक हेट्रोझाइली हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. चौथ्या लेअरवरती रॉक व्हर्टिकली. त्यानंतर एक गॅप सोडायचं आहे, रॉक व्हर्टिकली ॲड करायचं आहे, गॅप सोडायचं, रॉक व्हर्टिकली ॲड करायचं आहे, गॅप सोडायचं आहे, रॉक व्हर्टिकली ॲड करायचं, परत इथे गॅप सोडायचं आहे. तर आता आपण जिथे जिथे गॅप सोडलेला आहे ना, तिथे तिथे आता रॉक हेट्रोझाइली ॲड करायचं. इथे गॅप सोडायचं, परत एकदा इथे रॉक हेट्रोझाइली ॲड करायचं आहे. गॅप सोडून रॉक हेट्रोझाइली, गॅप सोडून इथे रॉक हेट्रोझाइली ॲड करायचं. त्यानंतर पुढच्या 5 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला स्वे इन हा ॲनिमेशन आपल्याला बघायला भेटेल कॉम्बोमध्ये, तिथून आपण ॲड करून घ्यायचं. त्यानंतर 6 सेकंद 20 फ्रेमच्या बीटवरती लेअरवरती यायचे. त्यानंतर बाउन्स ऑन हा ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर 7 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती येऊन इनवरती क्लिक करायचं, रॉक व्हर्टिकली ॲड करायचं.
इथून 1 2 3 इथून 5 लेअरला रॉक व्हर्टिकली ॲड करायचं. त्यानंतर 9 सेकंडच्या पुढच्या लेअरवरती यायचं, कॉम्बोवरती क्लिक करायचं. इथे स्ट्रेच अँड डेझर्ट हा ॲनिमेशन ॲड करायचं. थोडंसं स्क्रोल केल्यानंतर भेटून जाईल. त्यानंतर इथे पुढे यायचं 11 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती बाउन्स 1 हा ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर 13 सेकंद 10 फ्रेमवरती यायचं. इथे वेव्ह अँड स्लाईड हा ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर 15 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती येऊन स्वे इन हा ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर 17 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती येऊन वेव्ह स्लाईड अँड वेव्ह ॲड करायचं. मग आपण वेव्ह अँड स्लाईड ॲड केलं तर आता 9 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती येऊन 19 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती येऊन बिसेक्ट 2 हा ॲनिमेशन ॲड करायचं. इथे लास्टच्या लेअरवरती येऊन इनवरती क्लिक करायचं आहे. फेल इन हा ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर ॲनिमेशन जे आहे ते अशा प्रकारे आपले सगळे ॲड होऊन जातील मित्रांनो. त्यानंतर इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. स्टार्ट लिहून व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. इथे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये थोडंसं स्क्रोल करून इथे बघू शकता हेक्झोनल स्पॉट हा इफेक्ट बघायला भेटेल. हे ॲड करून इथे अशा प्रकारे बघा आता खेचून अशा प्रकारे 9 सेकंडची जी लेअर आहे बीट आहे त्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्टार्ट लिहायचे, ऑब्जेक्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर इथे मेन व्हिडिओ असतो तो आपल्याला ऑल व्हिडिओवरती क्लिक करायचे. त्यानंतर स्टार्ट लिहून व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आणखी एकदा तुम्हाला. त्यानंतर लाईट इफेक्टवरती यायचं आहे, खाली स्क्रोल करायचं आहे. हेलो नावाचा इफेक्ट आहे मित्रांनो तो ॲड करून घ्यायचा. इथे 5 सेकंडच्या बीटपर्यंत. त्यानंतर 5 सेकंडच्या बीटवरती यायचं आहे, व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्सवर नाईट क्लबवरती क्लिक करायचं आहे. नाईट क्लबमध्ये स्प्लिट फिकर हा ॲनिमेशन इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर 5 सेकंद 20 फ्रेमपर्यंतच ॲड करून घ्यायचं. अशा प्रकारे इथपर्यंत स्टॉप करून टाकायचे. त्यानंतर आता ॲडजस्टवरती क्लिक करायचं. याची स्पीड जे आहे ते 90 करायची. त्यानंतर आता इथे 9 सेकंडच्या बीटवरती यायचं आहे, व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर इथे ट्रेंडिंगमध्ये यायचं आहे. ट्रेंडिंगमध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर हेलोचा नावाचा इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून घ्यायचा. त्यानंतर आणखी एकदा इथे बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून बॉडी इफेक्ट्समध्ये हेलोचं ऑप्शन इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. इथे ट्रेंडिंगमध्ये यायचं, नाहीतर इथे वरती सर्चमध्ये इथे SPARK स्पार्क सर्च करायचं आहे. त्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे. कॉल्युजन स्पार्क हा इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून घ्यायचे 11 सेकंडच्या मागल्या बीटपर्यंत. त्यानंतर इथे आता बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगमध्ये खाली स्क्रोल करायचं आहे. लाइटनिंग बाउंड हा इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे 12 सेकंद 20 फ्रेमच्या पुढच्या बीटपर्यंत. त्यानंतर 11 सेकंडच्या बीटवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. आता रेट्रोमध्ये येऊन खाली स्क्रोल करून रोलिंग फिल्म हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आपल्याला इथे 14 सेकंद 20 फ्रेमच्या बीटपर्यंत. त्यानंतर आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. बटरफ्लायजमध्ये येऊन बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे 12 सेकंद 20 फ्रेमच्या पुढच्या बीटपर्यंत. त्यानंतर आता 5 सेकंडच्या मागल्या बीटपाशी 15 सेकंडच्या मागल्या बीटपाशी यायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून इथे लास्ट नंबरला स्प्लिटचा ऑप्शन भेटेल. या स्प्लिटमध्ये 3 नंबरचा जो लेअर आहे 3 लेअर मिरर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे 16 सेकंद 20 फ्रेमच्या बीटपर्यंत. त्यानंतर व्हिडिओच्या लेअरच्या मध्यभागी यायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल जो आहे तो तुमच्या फोटोनुसार सेट करून घ्यायचे. त्यानंतर 14 सेकंद 20 फ्रेमच्या पुढच्या बीटवरती यायचं आहे. त्यानंतर आत्ता जो इथे बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट ॲड केला तो डुप्लिकेट करून त्याला खेचून असं या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं. मी ऑलरेडी ॲड केलेलं आहे त्यामुळे डिलीट मारून टाकतो. तर हा मी डिलीट मारलेला आहे. त्यानंतर आपला जो व्हिडिओ तो बनून रेडी झालेला आहे. हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इझिली आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.